गेल्या जवळजवळ 2 दशकापासून बौद्ध समाजामध्ये वर्षावासाची परंपरा नव्याने सुरू झालेली आहे. त्यामुळे आषाढ पौर्णिमेपासून आश्विन किंवा कार्तिक पौर्णिमेपर्यंत प्रत्येक विहारामध्ये लोक एकत्र येतात, सकाळी येतात, पूजा करतात आणि पूजेनंतर भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथाचं वाचनही करतात. काही ठिकाणी जाणता माणूस वाचतो, काही ठिकाणी भिक्खू वाचतात, काही ठिकाणी एखादी शिक्षिका महिला असेल किंवा सुशिक्षित महिला असेल ती वाचून दाखवते, बरोबर ना? त्याच्यामुळे बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथाबद्दल आपल्याला ढोबळ मानाने का होईना माहिती असेल. तर त्याच ग्रंथातील 2 प्रकरणातील मी 2 मुद्दे घेणार आहे आणि त्या 2 मुद्द्यांच्या आधारे बाबासाहेब नेमकं काय सांगू इच्छितात ते आपणासमोर विशद करण्याचा किंवा त्याचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न करतात. तर भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथाचा खंड 2 भाग 2 आणि प्रकरण 1, 2, 3, 4 ज्याच्यामध्ये भगवान बुद्धाचं सारनाथ मध्ये आगमन आहे. सारनाथ मध्ये येण्यापूर्वी त्यांच्या मनात जो प्रश्न होता की धर्म सांगावा की सांगू नये, एकदाचा ब्रह्मसहमपती अवतरला आणि त्यांच्या मनातील मळप शंका दूर झाली आणि त्यांना वाटलं आता सांगावा. मग तो सांगण्यासाठी कृतज्ञता म्हणून त्यांना असं वाटलं की आधी आलारकाला मला सांगावा, नंतर उद्दकराम त्यांना सांगावा, पण ते दोघेही नव्हते. मग शेवटी त्यांना वाटलं की ज्या 5 मित्रांसोबत मी कठोर साधना केली मी त्यांना सांगावं. तेव्हा त्यांना कळालं की हे 5 माझे मित्र हे सारनाथ मध्ये आहेत, सारनाथ मधील मृगदाय वनात. म्हणून भगवंत तडक तिकडे गेले आणि मग आपण पाहतो की ह्या 5 मित्रांच्या मनात मध्येच तपश्चर्या सोडल्यामुळे भगवंताच्या बद्दल आढी निर्माण झाली होती. एक प्रकारचा तिटकारा झाला होता, एक प्रकारचा राग निर्माण झाला होता. आणि म्हणून या 5 जणांनी जेव्हा पाहिलं की अरे तो भोगवता येत आहे, तो तपस्वी येत आहे, जो भ्रष्ट आहे, ज्याने मध्येच तपस्या सोडली आणि अन्न ग्रहण केलेलं आहे, त्याचं कोणी स्वागत करायचं नाही, त्याचं कोणी आवभगत करायचे नाही, त्याला काही मान द्यायचा नाही वगैरे वगैरे, हे सर्व आपण ऐकून असाल. पण शेवटी जेव्हा भगवान बुद्ध जवळ आले तेव्हा त्या 5 हे ठाऊक नव्हतं की ह्या तपस्व्याने संबोधी प्राप्त केलेली आहे, या तपस्व्याला ज्ञान प्राप्ती झालेली आहे. आणि म्हणून त्या तपस्वी जो ज्ञान प्राप्ती झालेला तथागत बुद्ध होता, त्या बुद्धाचं जे एकंदरीत देहबोली, त्यांच्या भोवती असणारा जो ओरा, हे पाहून ते प्रभावित झाले आणि जे काही त्यांनी मनात ठरवलं होतं त्या सगळ्या गोष्टी तिथल्या तिथे गळून पडल्या आणि ते उठून उभे राहिले आदराने. एखाद्याने धावत जाऊन भगवान बुद्धाच्या हातातील भिक्षापात्र घेतलं, दुसऱ्याने त्यांना पाय धुवायला पाणी दिलं, तर तिसऱ्याने त्यांना पाय पुसायला कापड दिलं, चौथ्याने त्यांना बसायला आसन दिलं, 5व्याने त्यांना प्यायला पाणी दिलं. आणि मग त्यांची क्षेमकुशल एकमेकांची खुशाली विचारणं सुरू झाली. आणि या खुशालीमध्ये भगवान बुद्धाने असा काही आविर्भाव दाखवला नाही की तुम्हाला सोडल्यानंतर मला बुद्धत्व प्राप्त झालं आणि मी एक अलौकिक पुरुष झालेलो आहे. तर भगवान बुद्धाने एवढंच सांगायला सुरुवात केली की तुम्हाला सोडल्यानंतर मी काय केलं आणि मी जे काही केलं त्याचा परिणाम मला काय मिळाला, त्याचा परिणाम मला काय लाभला.
आणि तो जो संवाद आहे, तो संवाद बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथामध्ये अत्यंत सुरेल पद्धतीने, खूप छान पद्धतीने मांडलेलं आहे. अर्थात त्या पूर्ण संवादामध्ये जाण्यासाठी माझ्याजवळ वेळ नाही, पण त्या संवादामधले जे 3 मुद्दे आहेत, जे 3 मुद्दे तुम्हा आम्हासाठी अत्यंतिक महत्वाचे आहेत, आणि ते 3 मुद्देच मी आपणासमोर मांडून आपण त्या 3 मुद्द्यांना लक्षात घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, किंवा त्या 3 मुद्द्यांना पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर पहिला मुद्दा बाबासाहेबांनी मांडला बुद्धाच्या तोंडून, आणि ते असं म्हणतात की भगवान बुद्धाने सृष्टी कशी निर्माण झाली, सृष्टीची निर्मिती, सृष्टीमध्ये असणारी अद्भुत शक्ती, मृत्यूनंतर काय होतं, आत्मा आहे किंवा नाही, अशा कोणत्याही गूढ प्रश्नाला स्पर्शही केला नाही, हातही लावला नाही. तर भगवान बुद्धाने सर्वप्रथम आपल्या धम्माचं मूळ सांगितलं, आपल्या धम्माचा पाया सांगितला. भगवान बुद्ध म्हणतात, माझ्या धम्माचं केंद्र काय असेल, तर ते म्हणजे या पृथ्वीवरील माणूस आणि माणसाचं माणसाशी असणारं कर्तव्य. म्हणजे या पृथ्वी तलावर जो काही माणूस आहे, त्या माणसाचं दुसऱ्या माणसाशी माणूस म्हणून असणारं जे नातं आहे, जे नाते संबंध आहे, ज्याला आपण कर्तव्य म्हणतो, तोच माझ्या धम्माचा केंद्रबिंदू आहे, आणि तेच माझ्या धम्माचं अधिष्ठान आहे. ही पहिली गोष्ट भगवान बुद्धाने निक्षून सांगितली, जी जगातील इतर सर्व धर्म संस्थापकांपेक्षा वेगळी होती. कारण इतर सर्व धर्म संस्थापकांनी आपल्या धर्माचं मूळ निर्माता, प्रणेता, ईश्वर, अवतार, श्रेष्ठत्व यावर जोर दिला. भगवान बुद्धाने मात्र जो इतर धर्मामध्ये जोर ईश्वरावर आहे, ईश्वराच्या अवतारावर आहे, देवावर आहे, ते महत्व आपल्या धम्मामध्ये त्यांनी माणसाला दिलं. आणि म्हणून ते म्हणतात, माझ्या धम्माचा पहिला पाया, पहिलं अधिष्ठान या पृथ्वीवरील माणूस आणि माणसाचं माणसाशी असणारं कर्तव्य आहे, संबंध आहे, याच्या पलीकडे काही नाही. मग दुसरी गोष्ट ते सांगतात, माझ्या धम्माचं दुसरं अधिष्ठान काय. आणि हे सांगत असताना बाबासाहेबांनी सुरेख मांडलेले आहे. ते असं म्हणतात, हा संसार म्हणजे हे आपल्या सभोवतालचं जग. ते असं म्हणतायत, हा संसार दुःख, दैन्य आणि दारिद्र्य. काय सांगतायत बुद्ध, हा संसार दुःख, दैन्य आणि दारिद्र्य याने जळत आहे, आणि एक प्रकारे मनुष्यजात याच्यामध्ये होरपळली जाते. परंतु बुद्धाने आणि बाबासाहेबांनी कुठेही ना दुःखाचं समर्थन केलं, ना दैन्याचं समर्थन केलं, ना दारिद्र्याचं समर्थन केलं. तर पुढे बाबासाहेब म्हणतात, संसारामधील हे दुःख ओळखणं, संसारामधील हे दुःख ओळखणं आणि या दुःखाचं समूळ उच्चाटन करणं, हा एकमेव धम्माचा उद्देश आहे. आणि बाबासाहेब तर म्हणतात, भगवान बुद्धाला धम्म सांगण्याची गरज
केवळ एकच कारणासाठी पडली, किंवा खूप झालं तर दुसरं कारण म्हणता येईल. पहिलं कारण म्हणजे दुःख ओळखणं, आणि दुसरं कारण म्हणजे दुःखाचं समूळ नायनाट करणं. म्हणजे बघा, बुद्धाचा धम्म दुःख मुक्तीसाठी आहे. दुःख ओळखता आलं पाहिजे आणि त्या दुःखाला नष्ट करता आलं पाहिजे. याच्या पलीकडे बुद्धाचा धम्म कशातच नाही. ना पूजेत आहे, ना आरतीत आहे, ना खीर वाटपात आहे, ना हातात गंडा ताईत बांधण्यात आहे, ना गळ्यात कपाळावरती अष्टगंध लावण्यात आहे. बुद्धाचा धम्म दुःख ओळखणं आणि दुःखाचं समूळ उच्चाटन करणं. आणि मग हे ऐकल्यानंतर त्या पारिभाषकांना मोठं कौतुक वाटलं, आणि मग त्यांनी कुतूहलाने तथागतांना विचारलं, म्हणते, जर तुमचा जो धम्म किंवा तुम्हाला जे उमगलंय ते जर दुःख ओळखण्यासाठी आणि दुःख मुक्तीसाठी असेल, तर मग दुःख नाहीसं कसं करायचं? या दुःखाला संपवायचं कसं? आणि हे सांगत असताना तथागत त्यांना 3 गोष्टी सांगत आहेत, ज्या अतिशय लक्ष देऊन ऐकण्यासारख्या आणि समजून घेण्यासारख्या आहेत. आणि त्या समजल्या तर मग त्या जगाव्याशा वाटण्यासारख्या. तर भगवान बुद्ध म्हणतात, जर का माणसाने आपल्या जीवनामध्ये पावित्र्याचा मार्ग अवलंबिला, कोणता? पावित्र्याचा मार्ग अवलंबिला, सदाचाराचा मार्ग अवलंबिला आणि शील मार्ग अवलंबिला, तर पावित्र्याच्या मार्गाने, सदाचाराच्या मार्गाने आणि शील मार्गाच्या माध्यमातून माणूस आपलं दुःख नाहीसं करू शकतो. आणि त्यानंतर पहिलं प्रकरण थांबतं. आणि मग भगवान बुद्धाचं पुढे सलग प्रकरण सुरू होतं. ती 3 प्रवचन आहेत. पहिल्या प्रवचनामध्ये भगवान बुद्ध पावित्र्याच्या अंतर्गत विशुद्धी मार्ग सांगत आहे. आणि विशुद्ध मार्ग सांगत असताना ते सुस्पष्टपणे पंचशील मांडत आहे. आपण म्हणतो ना, पाणातिपाता वेरमणी वगैरे वगैरे वगैरे. तर पहिल्या भागामध्ये त्यांनी पंचशील सांगितलं. सदाचाराच्या माध्यमातून त्याच्या अंतर्गत भगवान बुद्धाने अष्टांगिक मार्ग सांगितले. आपल्याला सर्वांना माहिती आहे ना, आर्य अष्टांगिक मार्ग, अगदी सम्यक दृष्टीपासून सम्यक समाधीपर्यंत. आणि शील याच्या अंतर्गत भगवंताने पारमिता यांचं स्पष्टीकरण केलं. आणि बाबासाहेबांनी मात्र अतिशय लीलयेने धम्मचक्र प्रवर्तन सूत्राचा संदर्भ घेत भगवान बुद्धाचं जे सारनाथ मधलं जे पहिलं प्रवचन आहे, त्या प्रवचनामध्ये या 3 शिक्षांवरच जोर दिलेला आहे. पंचशील, अष्टांगिक मार्ग आणि नंतर जी शिकवण आहे त्या पारमिता. आणि या 3ही ज्या गोष्टी आहेत, या 3ही गोष्टी मानवी जीवनाला नैतिक मार्गावरती उत्तरोत्तर स्वतःची प्रगती करण्यासाठी दिलेले मापदंड आहे, मार्गदर्शक तत्व आहे. पंचशील कसं जगावं, यापेक्षा पंचशील का जगावं. आता पंचशील आपल्याला कधीही एकटं पाहायला मिळत नाही. पंचशीलाचं वर्गीकरण आपण 3 अंगात पाहतो. पहिल्यामध्ये आपण नमन करतो, नमो तस्स भगवतो आरवतो, 3 वेळी म्हणतो की नाही. नंतर आपण शरणगमन करतो, बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं, तृतीयंपि बुद्धं शरणं, धम्मं शरणं, द्वितीयंपि धम्मं, तृतीयंपि धम्मं, संघम. आणि प्रत्येकाला 3 वेळा.
आणि त्याच्यानंतर मग पंचशील येतं. बरोबर की नाही? भिक्षूंना पण जर याचना करतो आपण ना, ओखास वंदामी म्हणते, तर पहिल्यांदा ते तुम्हाला त्रिशरण देतात आणि मग ते संपल्यानंतर संपल्याची घोषणा करतात आणि मग तुम्ही म्हणता आम बनते आणि मग ते पंचशील देतात आणि मग पंचशील संपल्याचं सांगतात. आपणही अगदी भिक्षू असला आणि नसला तरी ओखास वंदामी बनतेनी सुरुवात करतो, कारण कळलेलंच नाही तो असला काही नसला काय. आम्हाला शिकवलंय बोधाचार्यांनी की अशीच सुरुवात झाली पाहिजे, असंच गुडघ्यावर बसलं पाहिजे, तसंच केलं पाहिजे. आपण नियमाने इतबारी करतो कारण आपल्याला सांगितलेलं आहे की बाबा असं असं करा, असं केलं तरच तो धर्म आहे, तसं नाही केलं तर तो धर्मच नाही तिथे. पण नेमका आपल्याला या दोघांचाही अर्थ कधी उलगडा होतो का, किंवा या अर्थाचं कधी आपल्याला उमगतं का? विचलित होऊ नका. जिथपर्यंत माझा घसा साथ देईल तिथपर्यंत मी बोलत राहील, तोपर्यंत ते लाईट जोडत राहील. तर महत्वाची जी गोष्ट आहे ती आपल्याला लक्षात घेतली पाहिजे की ह्या दोनही बाबी केलं सुरू केलं, दोन्हीच्या गोष्टी आहेत त्या अतिशय महत्वाच्या आहेत आणि त्या समजून घेणं हे त्यापेक्षा अधिक महत्वाचं आहे. कारण बुद्ध, धम्म आणि संघ या ज्या तीन गोष्टी आहेत याला पारंपरिक दृष्ट्या आपण 3 रत्न असं म्हणतो. 3 ज्वेल्स किंवा 3 जेम्स, सर्वोत्तम महत्वाचं आहे. तुम्ही सकाळी किती लक्षात ठेवलं माहित नाही माझ्या. आपण म्हटलं ना समर्पण समारंभ जेव्हा म्हटलो आपण, हे क्षेत्र आम्ही अर्पण करतो बुद्धाला, धम्माला आणि संघाला, आणि ते म्हणून या शिबिराची आपण सुरुवात केली. पण आपल्याला बुद्धाची किंमत कळाली आहे का कधी? कळली आपल्याला किंमत. कशी कळली? जेवढ्या किमतीचा आपला बुद्ध तेवढी आपली बुद्धाची किंमत. पितळेची मूर्ती 1800 रुपयाची, आमची मूर्ती 5000ची, आमची मूर्ती 15000ची. त्याच्यामुळं आपल्यासाठी बुद्ध हा 1800 रुपयापासून 15000 पर्यंत आहे. त्याच्या पलीकडे बुद्धाची किंमत आम्हाला माहितच नाही. पण एका बाजूला आपण बुद्धाला बुद्धरत्न म्हणतो, धम्माला धम्मरत्न म्हणतो, संघाला आपण संघरत्न म्हणतो. पण रत्न जे आहे ते रत्न इतकं महाग असतं, रत्न इतकं अमूल्य असतं, रत्नाची एवढी किंमत असते की त्या रत्नाची किंमत करण्यासाठी किंवा मोजण्यासाठी आपल्याला मशीनचा उपयोग करावा लागतो. एवढी मोठी किंमत असते. बुद्ध हे यासाठी रत्न आहे. कशासाठी? कारण बुद्ध हा तुमच्या आमच्या सारखा एक जीवशास्त्रीय दृष्ट्या माणूस म्हणून जन्मला. तुमच्या आमच्या सारखाच कुटुंबात वाढला. तुम्ही आम्ही आज जे वैभव, जे सुख, जे समाधान, जी शांती, जे पद, जी प्रतिष्ठा मिळवण्यासाठी जीवाचं रान करतो, त्या सगळ्या गोष्टी बुद्धाला जन्मानेच प्राप्त झाल्या. ऐश्वर्य, पदप्रतिष्ठा, नावलौकिक जणू काही जन्माने त्याच्या पायावर लोळण घेत होत. पण त्याच्यामध्ये त्याला सुख मात्र मिळत नव्हतं. आणि ते सुख मिळत नसल्यामुळे जेव्हा आपण आपल्या वयाच्या उमेदीच्या काळात म्हणजे 29-30 वर्ष म्हणजे माणसाला संसाराची धुंदी येत असते. जरी दारूची नशा नसली तरी संसाराची धुंदी असते. तरुण पण असतं, तरुण बायको असती, नुकतीच 2 चिमणी पाखरं झालेली असतात. त्याच्यामुळे आपल्याला आपले म्हातारी आईबाप दिसत नाही.
की बहीण भाऊ दिसत नाही, आपल्याला एकच दिसतं, माया संसार, माहे लेकरू, माहे बायको, माहे घर, माहे बँक बॅलन्स. याच्या पलीकडे आपल्याला काहीच नसतं. एवढं ते ऐन उमेदीचं वय असतं. आणि त्या ऐन उमेदीच्या वयात गोंडस्वानं एक लेकरू असताना या सिद्धार्थाने मात्र धाडस केलं घर सोडण्याचं, ग्रहत्याग करण्याचं. आणि ग्रहत्याग करून हा तरुण माणूस 6 वर्ष अरण्यात जाऊन, जंगलात जाऊन स्वतःच्या मनाचा शोध घेत राहिला, स्वतःच्या मनाचं संशोधन केलं. आणि त्या संशोधनाचा परिणाम 6 वर्षानंतर त्याला सत्य गवसलं, त्याला ज्ञानप्राप्ती झाली. ज्याला आपण म्हणतो तपस्वी सिद्धार्थ सम्यक संबुद्ध झाला. आणि त्या संबुद्ध होण्याच्या प्रक्रियेत त्यांना जी प्रज्ञा प्राप्त झाली, त्या प्रज्ञेच्या प्राप्तीमुळे त्यांना दुःखाचं कारण कळालं. आणि हेच दुःखाचं कारण आम माणसाला समजून सांगावं आणि त्या दुःखातून मुक्तीचा मार्ग सांगावा म्हणून 45 वर्ष हा माणूस भारतभर पायी फिरत राहिला, हातात भिक्षापात्र घेऊन. कुठेही शांत बसला नाही, पुढे कुठीच बसला नाही, पुढे घरात बसला नाही. लोकांनी माझ्याकडे यावं, दवा मागावा हा विचार केला नाही. बुद्ध घरोघरी फिरला, दारोदारी फिरला, लोकांपर्यंत फिरला. आणि म्हणून बुद्ध जो आहे हा बुद्ध मानवासाठी मानवी उत्क्रांतीचा, मानवी विकासाचा एक सर्वोत्तम नमुना आहे. बुद्धाने किंवा सिद्धार्थाने बुद्धत्व प्राप्त करून अखिल विश्वातील माणसाला एक माणूस म्हणून आपण स्वतःचा विकास किती उंचीपर्यंत करू शकतो याचं उदाहरण निर्माण केलं, याचं मॉडेल दाखवलेलं आहे. आणि त्यामुळं ती जी गोष्ट आहे ती गोष्ट सर्व मानवतेसाठी एक महत्वाची आहे. आणि म्हणून बुद्ध रत्न जे आहे त्याची किंमत 15,000, 18,000, 50,000 नाही, तर असं म्हटलं जातं की भारताच्या रिझर्व्ह बँकेमध्ये असणारा जो सगळा पैसा आहे तो अनेक नोटा मोजणाऱ्या मशिनी लावून मोजता येऊ शकतो. पण बुद्धाची महती ही जगातील कोणत्याही मशीनने मोजता येत नाही, इतकं ते मानवतेसाठी अमूल्य असणारं रत्न आहे. इतकं ते अमूल्य असणारं रत्न आहे. पण आपल्याला त्या रत्नाची महती किंवा मूल्यच कळालं नसतं किंवा कळालेलं नाही. म्हणून आपल्याला माहिती आहे पितळेचा बुद्ध, मातीचा बुद्ध, प्लास्टर ऑफ पॅरिसचा बुद्ध, चित्रातला बुद्ध, फोटोतला बुद्ध, पिंपळाच्या पानातला बुद्ध. आपण बुद्धाला नावात ओळखतो. बुद्धाचं खरं मूल्य, बुद्धाची खरी किंमत ही आपल्याला कधी कळलीच नाही. ती बाबासाहेबांना कळली आणि म्हणून त्यांनी आपल्याला बुद्धाच्या ओटीत नेऊन सोडलं. कदाचित बाबासाहेब अजून 2 वर्ष जगले असते तर त्यांनी बुद्ध आपल्या गळी उतरवला असता, पण ते झालं नाही. त्यामुळं बुद्ध ना आम्हाला कळला ना आमच्या गळी उतरला. आणि म्हणून बुद्ध हे एवढं अमूल्य आहे तुमच्या आमच्यासाठी. आणि बुद्धाने सांगितलेला जो मार्ग आहे, म्हणजे आपण असं म्हणतो की बुद्धाला प्राप्त झालेली जी प्रज्ञा आहे ती अलौकिक होती. पण बुद्धाने जेव्हा मानवाला पाहिलं आणि मानवी दुःखाकडे पाहून जेव्हा ते व्यथित झाले, तेव्हा त्यांनी आपली प्रज्ञेची जी समज आहे ती करुणेच्या माध्यमातून
धम्म रूपाने तुम्हा आम्हाला सांगितली, तुम्हा आम्हाला दिली. मग ती शील समाधी प्रज्ञा नावाची त्रिविध शिकवण असेल, 4 आर्य सत्य असतील, किंवा मैत्री, करुणा, प्रज्ञा, मुदिता हे 4 ब्रह्मविहार असतील, पंचशील असतील, पंचधर्मेंद्रिय असतील, 6 पारमिता असतील, सप्तबोधांग असतील, आर्य अष्टांगिक मार्ग असेल, 10 शील आहेत, 10 पारमिता आहेत, 12 निधान आहेत, ऊर्ध्वगामी चक्राकार मार्ग आहेत, बोधिसत्वाची 64 शील आहेत, भिक्खू आणि भिक्खुणींना सांगितलेले 230-227 विनयाचे नियम आहेत. हे बुद्धाने सोप्या करून सांगितलेल्या शिकवणी आहेत. जो धम्म ज्याला रुचेल तसा, ज्याला झेपेल तसा, ज्याला भावेल तसा त्याने आपल्या जीवनात उतरवायचा आहे आणि त्या माध्यमातून आपलं जीवन बदलायचं आहे, त्या माध्यमातून आपलं परिवर्तन करायचं. परंतु ना आपल्याला बुद्ध समजला, ना आपल्याला बुद्धाचा धम्म समजला. बुद्धाचा धम्म म्हणजे बुद्धत्व प्राप्तीपर्यंत जाण्यासाठी बुद्धाने सोपे करून सांगितलेले हे छोटे छोटे मार्ग आहेत, ही छोटी छोटी वाहनं आहेत, ही छोटी छोटी साधनं आहेत. परंतु आपल्याला माहिती आहे फक्त की विहारात गेल्यानंतर सगळे म्हणतात तेव्हा त्रिशरण म्हणायचं आणि पंचशीलही म्हणायचं. विहारात संपलं, घरात यायचं. त्याच्यामुळे त्रिशरण पंचशील विहारात, आमचं जगणं घरात. खरं तर विहारात घेतलेल्या त्रिशरण पंचशीलाप्रमाणे आपल्याला आपल्या घरात जगायचंय, आपल्याला आपल्या कुटुंबात जगायचंय, आपल्याला कुटुंबातील माणसासोबत जगायचंय. ते प्रत्यक्ष आपल्याला आचरणात आणायचं आहे. हे बऱ्याचदा आपल्याला कळत नाही, हे बऱ्याचदा आपल्या लक्षात येत नाही. आणि त्यामुळे लोकांचा धम्म जो आहे, हा धम्म हा जगण्यामध्ये नसतोच. आपण एक प्रकारे विहारातलं जीवन म्हणजे धम्माचं जीवन आणि कुटुंबातलं जीवन म्हणजे खाजगी जीवन, असे जीवनाचे 2 स्तर केले, अशा जीवनाच्या 2 पातळ्या केल्या. खरं तर विहारात येणं ही तालीम आहे आणि या तालमीमध्ये तयार होऊन इथून शील शिकून घरात जाणं आणि घरातलं जीवन हे शीलांच्या बरहुकूम जगून आपलं कुटुंब अधिक सुखी, अधिक समृद्ध, अधिक आनंदी, अधिक जिव्हाळ्याचं, अधिक ममतेचं, अधिक आपुलकीचं, अधिक आस्थेचं बनवणं ही ताकद त्या शीलांमध्ये आहे. पण ना आम्हाला कोणी शिकवलं, ना आम्ही कधी शिकण्याचा प्रयत्न केला, ना जे कळले त्यानुसार घरात जगण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे विहाराच्या तालमीचा आणि कौटुंबिक जगण्याची एक प्रकारे फारकत आहे आणि त्यामुळे लोकांना धम्मामुळे जीवन बदलतं, धम्मामुळे संसार सुखाचे होतात यावर विश्वास वाटत नाही. आता बघा, धर्म म्हणजे काय आहे? धम्म म्हणजे समता आहे. सांगा बरं, घरामध्ये खरंच स्त्री पुरुष समता आहे का? मग तो प्रोफेसर असो, तो मास्तर असो, तो इंजिनियर असो, तो डॉक्टर असो, एखादा अडाणी असो, त्याला वाटतं बायकी म्हणजे माझ्या मालकीची वस्तूच आहे, तिने माझी सेवाच करावी. बाबासाहेब स्त्री मुक्तीचे, स्त्री समानतेचे सर्वात मोठे पुरस्कर्ते होते. त्यामुळे मोठी बाबासाहेबांची फोटो घरात लावणार. परंतु बाबासाहेबांनी स्त्रियांसोबत सांगितलेला समतेचा व्यवहार कधीच करायचा नाही. पोराला एक न्याय,
पोरीला एक न्याय. बाबासाहेबांनी संविधानाच्या प्रिएम्बल मध्ये सांगितलंय स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय. खरोखरच तुम्ही तुमच्या कुटुंबातील माणसाशी तरी न्यायाने वागतात. जिथे न्याय नाही तिथे अन्याय आहे, आणि जिथे अन्याय आहे तिथे व्यथा आहे. जिथे अन्याय आहे तिथे वेदना आहे. जिथे अन्याय आहे तिथे दुःख आहे. आणि जेव्हा अशा प्रकारचा व्यवहार घरात होतो याचाच अर्थ धर्माची आणि आमची फारकत झाली. आणि मग असं का घडतं, तर मग आम्हाला धम्म जगून दाखवणाऱ्या माणसांचं मॉडेल नसतं. जेव्हा बाबासाहेब म्हणतात की बाबा भगवान बुद्धाने भिक्षू का निर्माण केला, भिक्षूंचा संघ निर्माण करण्याची बाबासाहेबांना कोणती गरज होती, कोणती आवश्यकता होती, त्याचं उत्तर बाबासाहेबच देतात. आणि ते असं म्हणतात की बाबा धर्मतत्व जी आहेत ही उच्च स्वरूपाची असतात. त्यामुळे या धर्मतत्वांची जाण असणारा आणि अभ्यास असणारा असा पंडित वर्ग असला पाहिजे की जो वर्ग आपली धर्मतत्व ही इतरांना समजून सांगेल आणि ती जगण्यासाठी कशी आवश्यक आहेत, पूरक आहेत, पोषक आहेत हे पटवून देईल. तेव्हाच तो धम्म टिकू शकतो. तेव्हाच तो धम्म टिकू शकतो. दुसरी गोष्ट बाबासाहेब सांगतात की भगवान बुद्धाचा धम्म हा 3 ते 5 वर्षाच्या मुलाला कळेल एवढा सहज आणि सोपा आहे, परंतु 80 वर्षाच्या माणसाला आचरणात येणार नाही इतका तो कठीण आहे. आणि म्हणून सर्वसामान्य माणसाला धम्म जगून दाखवणाऱ्या लोकांचं एक मॉडेल समोर असावं, एक उदाहरण समोर असावं. आणि म्हणून भिक्षूंनी आचरणाचा नमुना बनावा आणि लोकांना विश्वास द्यावा की पंचशील अशी पाळली पाहिजे, अष्टशील अशी पाळली पाहिजे, दशशील तशी पाळली पाहिजे. आम्ही जगून दाखवतो, तुम्ही आमच्याकडे बघून जा. आणि तिसरं कारण बाबासाहेब सांगतात की बुद्धाला भिक्षू यासाठी हवा होता की संसारामध्ये खूप मोठं दुःख आहे. त्याच्यामुळे भिक्षूंनी विहारामध्ये खाऊन पिऊन लोळू नये, लोळत पडू नये. असा तर भिक्षूंनी माणसात गेलं पाहिजे, लोकांमध्ये गेलं पाहिजे, फिरलं पाहिजे. आणि लोकसेवक म्हणून त्यांनी लोकांची दुःख दूर केली पाहिजे, लोकांना दुःखातून बाहेर पडण्याचे मार्ग सांगितले पाहिजे. असा प्रकारचा भिक्षू तुम्हाला दिसतो का तुमच्या आजूबाजूला, की जो बळ होऊन तुमच्या घरी आलाय, बळ होऊन तुमची खुशाली विचारतो? नाही. म्हणून बाबासाहेबांना वाटत होता की नवा भिक्षू निर्माण व्हावा, जो जमलं नाही बाबासाहेबांना त्यांच्या हयातीमध्ये. पण त्याच्यामध्ये मग आम्ही काय केलं, संघरक्षितांनी बाबासाहेबांची ही योजना उचलून धरली आणि धम्मचारी आणि धम्मचारिणी नावाचा नवा संघ निर्माण केला, जो भिक्षूंसारखाच आहे पण टाकला नाही भिक्षूंसारखा. मग आमच्या सुविधांना पाहिलं तर काही लोकांना घाबरगुंडीच येते, एवढ्या लांब लांब केस असतात, एवढ्या गाडीवाला माणूस असं कसा काय धर्मचारी असू शकतो. मी इकडे धर्मचारिणीकडे पाहिलं, बायको धर्म कुठे आहे, तर धर्म केसात आहे का धर्म दाढीत आहे. आणि माझ्याकडे पाहिलं तर ह्या माणसाला दाढीच नाही, मिशा पण नाही, धर्म कुठे आहे. आणि आमचे सगळे धर्मचारी काही परफेक्ट नाहीये, सगळेच लंगडे आहेत. कोणाच्या ना कोणाची काही ना काही बाजू लंगडी आहे. पण एवढं तरी त्यांना माहिती की आम्ही लंगडे आहोत, पण लंगडे पण घालवण्यासाठी प्रतिज्ञाबद्ध आहोत. म्हणून जेवढं जमतंय तेवढं करून तरी दाखवतो ना लोकांना आम्ही तिथे. किंवा नाही परफेक्ट जमत, पण आम्ही कमीत कमी काहीतरी करतो आहोत, जगण्याचा प्रयत्न करतो आहोत.
जमण्याचा प्रयत्न करत आहोत, प्रयत्नांची शिकस्त करतो आहोत, स्वतःशी प्रामाणिक आहोत, गुरूंशी प्रामाणिक आहोत, कल्याण मित्रांशी प्रामाणिक आहोत, आमच्या पडत्या बाजू, आमच्या लंगड्या बाजू, आमच्या उणीवा आम्ही पापदेशनेच्या माध्यमातून, चर्चेच्या माध्यमातून आमच्या गुरूंशी बोलतो, आमच्या कल्याण मित्रांशी बोलतो, आमच्या उपाध्यायांशी बोलतो आणि जेवढं आम्हाला स्वतःला चांगलं करता येईल, परिपूर्णतेकडे नेता येईल तेवढं करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आणि म्हणून संघ जो आहे, संघम शरणम गच्छामी जेव्हा म्हणतो तेव्हा संघ म्हणजे अशा लोकांचा समूह, अशा लोकांचा समुदाय की जो समुदाय आपल्याला धम्माचं आचरणाचा नमुना दाखवेल आणि आपल्याला प्रेरणा देऊन बुद्धत्वाकडे खेचून देईल, बुद्धत्वापर्यंत खेचून जाईल. 68 वर्षामध्ये नाही कळलं, पण जेवढं वय झालं एवढ्या वयात तरी आपल्याला बुद्ध याला म्हणतात, धम्म त्याला म्हणतात आणि संघ त्याला म्हणतात. हे कधी कानावर आले, कधी ऐकलंय, कधी वाचलंय. आणि मग जर बुद्ध धम्माचं केंद्रबिंदू असणाऱ्या या 3 रत्नांनाच आम्ही समजून घेतलं नसेल तर मग त्या पंचशिलाचं आम्हाला काय पडलंय? ते गाजरासारखं वेगळंच आहे. खाल्लं तर खा, वाजली तर पुंगली वाजली, नाही तर सोडून द्या. आम्हाला छान गोड गाजरे होती आणि मुळाही होता सोबत, गाजराचा देव जेवणामध्ये. महत्वाची गोष्ट ही आहे की एक प्रकारे जर तुम्ही उदाहरण म्हणून पाहिलं तर ही जी त्रिरत्न आहेत ना, बुद्ध धम्म संघ, हे एक प्रकारचं कलम आहे, हे एक प्रकारचं बीज आहे. आणि पंचशील जे आहे या बीजाला आलेलं फळ आहे किंवा या बीजाला उमललेलं फूल आहे. जेव्हा आपल्याला बुद्ध कळतो, जेव्हा आपल्याला धम्माची महती कळते, जेव्हा आपल्याला संघाची महती कळते, तेव्हा आपल्याला या संघाच्या प्रती, धम्माच्या प्रती आणि बुद्धाच्या प्रती एकनिष्ठ होण्यासाठी आपलं नैतिक जीवन कसं असावं याची जाग येते. आणि मग ते नैतिक जीवन मैत्रीपूर्ण असावं म्हणून हिंसा करू नये आणि हिंसेला कारणीभूत पण होऊ नये. हिंसा करू नये आणि हिंसेला कारणीभूत पण होऊ नये. आणि म्हणून पहिलं शील जे आहे हे हिंसेशी निगडीत आहे, दंड मार्गाशी निगडीत आहे, दुसऱ्यावर केलेल्या अत्याचार अन्यायाशी निगडीत आहे, आपल्या आहाराशी निगडीत आहे. म्हणून बऱ्याचदा आपल्याला वाटतं की जोपर्यंत आपण ते खात नाही ठोक ठीक, तोपर्यंत ताकद येणार नाही, जोपर्यंत ताकद येणार नाही तोपर्यंत आपण शत्रूशी लढणार नाही. अशी आपल्याकडे काही शिकलेल्या लोकांची सायकॉलॉजी आहे की सगळ्यात जास्त प्रोटीन मटणात असतं, त्यामुळे संडे टू संडे खाओ, मंडे टू मंडे भी खाओ, नाही तर पुरे हफ्ते भी खाओ, कारण त्याच्याशिवाय ताकदच येणार नाही. त्यामुळं पांढरी कपडे घालून विहारात जायचं आणि पूजा संपली की काळ्या पिशवीत लाल भाजी घेऊन घरी यायचं. मग आधी म्हातारी तयारच करत असते. म्हातारीचं काम कोशिंबीर करणं, गाजर शिला, कांदे शिला, गोल कचोऱ्या कापा, लिंबू कापा, लिंबाच्या फोडी तयार करा, असेल तर मुळा शिळा, मुळा कापा. पोरं आपली वाट्या घेऊन उभी शिंबीर, कधी शिट्टी वाजतायत 3, ते पोरांना फक्त वाफळलेलं काढून द्यायचं असतं. कलिजी बिलीजी काय असेल तो खरा माल, उरलेली भाजी होतीच. मग 4 वाजेपर्यंत दम मारून एक के बाद एक चांगला जर रस्सा झाला असेल तर आपण म्हणतो एखादी वाटी दे गे जरा, लिंबू मारून मारतोच. मग पुढे 2 दिवस पोटाचा त्रास झाला तर रसा काढली तरी हरकत नाही, पण खायचं म्हणजे खायचं. आणि मग म्हणलो का हे कसं काय? मैत्रिणीला आम्ही पुढे मारून आणले, दुकानात रेडीमेड आणले, घरी करून खाल्लंय. पण म्हणलं बाबा, तुम्ही जर 10 लोकांनी जाऊन त्या दुकानाच्या बाहेर रांगच लावली नाही तर तो खात्यात कशाला ती सुरी त्या बकऱ्याच्या मानेवर फिरली? तुम्ही गिधडासारखे बाहेर उभे असता म्हणून तो बघतो किती रांग मोठी, कापलं पाहिजे आता. म्हणजे खरे गुन्हेगार तुम्ही आहात ना, हिंसेच्या प्रक्रियेचे भागीदार आपण आहोत. पण जिभेला इतकी भयानक चटक लागलेली आहे
की रविवार आला की त्याच्याशिवाय राहवतच नाही. काही तर माणसं मला रविवारी भेटायला पण वेळ देत नाही. मैत्रिणात तुम्ही रविवार सोडून आमच्याकडे कधी या. आणि मग मला रविवारीच वेळ असतो. पण रविवारी मग भरपेट खाणं, दुपारी झोपणं, ढेकर देणं आणि तेच उरलेलं संध्याकाळी पण खाणं असतं. त्याच्यामुळे घरात जरी बाकीचं काही झालं तरी त्या कुकरचा गंध असतो तिकडे तिकडे. आणि मी गेलो कोपऱ्यात बघतोच काहीतरी आहे, पुरावा सापडतोच, मांजर खात असते एखादा हाडू, आपलीच मांजर आपलं हाडू. गमतीचा भाग सोडून द्या. पण कधी पहिल्या शीलाचा आपण विचार केला की खरोखर तथागतांनी कुठल्या अर्थाने अहिंसेचं शील बनवलेलं असेल, हे मैत्रीचं शील बनवलेलं असेल. जेव्हा आपल्या आनंदासाठी एखाद्या प्राण्याचा बळी घेतला जातो तेव्हा त्या प्राण्याला होणारा जो आकांत आहे, त्याला होणारा दाह आहे, त्याला होणारी पीडा आहे, त्याला होणाऱ्या वेदना आहे, त्याच्या गळ्यावर सुरी फिरताना होणारी त्याची जी काही जीवाची घालमेल असेल त्याची कल्पना करतो का आपण कधी? पण तरी आपल्याला आवडतं. एखाद्याला वाटलं मैत्रिणात मला तुमचंच मांस खायचं, द्या एक हात कापून, कसं वाटेल मला? होईल का मी तयार केली? म्हणून शील जी आहे, मग ते पानाती पाताचं असो, अभिन्न दानाचं असो, कामे शुभेच्छाचार असो की बाकीची शील असो, जोपर्यंत आपल्याला त्रिरत्नाची महती कळत नाही आणि त्या त्रिरत्नाप्रती आपण आपल्या जीवनाची जी काही सांगड घालत नाही, तोपर्यंत ही पंचशील माझ्या जीवनाची मार्गदर्शक तत्व आहे याची आपल्याला खात्रीच पटत नाही. आणि तोपर्यंत माणसं ती कधीही आचरणात आणणार नाही. आणि म्हणून मी मागाशी म्हटलो हे माझं चुकीचं आहे, याच्याबद्दल मला काडीची खंत वाटत नाही. अजिबात चुकीचं नाही. कारण कुठलाही बौद्ध माणूस हा जसा विहारात जगतो तसा घरात जगतच नाही. घरातलं जगणं हे आपलं पूर्ण जुन्या फॅशनचं आहे, जुन्या पद्धतीचं आहे, जुन्या तंत्राचं आहे, जुन्या रूढी संस्काराने पद्धतीने संस्कारित झालेल्या आहे. आणि म्हणून आपल्याला बौद्धांची नवी संस्कृती निर्माण करता आली पाहिजे, बौद्धांची नवी जीवनशैली विकसित करता आली पाहिजे, बौद्धांचे रीतिरिवाज विकसित करता आले पाहिजे. खऱ्या अर्थाने आपल्याला समृद्ध जीवन जगता आलं पाहिजे. आणि म्हणून त्रिशरण आणि पंचशील हे पोपटासारखं नाही म्हणायचं. त्रिशरण आणि पंचशील हे आपल्या जीवनाला एक दिशा देणारी मार्गदर्शक तत्व आहे. आणि म्हणून ती त्रिशरण पंचशील म्हणताना आपल्यामध्ये ती श्रद्धा असणं गरजेचं आहे, आपल्यामध्ये ती भक्ती असणं गरजेचं आहे, आपल्यामध्ये ती त्रिरत्नांप्रतीची आस्था असणं महत्वाचं आहे. कारण जोपर्यंत त्या आस्थेने आपण त्या त्रिरत्नांना आपल्या हृदयामध्ये आपलेसं करत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने आपल्या जीवनाचा कायापालट किंवा आपल्या जीवनाचं परिवर्तन होणार. आणि ही गोष्ट आपल्याला समजून घेणं म्हणजे धम्म समजून घेणं. ही गोष्ट लक्षात आणणं, ती आत्मसात करणं आणि ती जगण्याची तालीम करणं हा अतिशय महत्वाचा आहे. आपलं जे जीवन आहे हे संस्कारित आहे, हे सवयींनी बनलेलं आहे, एक ते सवयींचं गाठोडं आहे. आणि म्हणून जुन्या सवयी ह्या आपल्याला सुटत नाहीत, जुने संस्कार आपल्याला सुटत नाहीत, जुन्या मनोधारणा आपल्याला सोडता येत नाहीत, त्या आपल्याला सोडता आल्या पाहिजे, त्याच्यामध्ये परिवर्तन करता आलं पाहिजे. पण या परिवर्तनासाठी आजही समाज पुढे येत नाही, आजही माणूस पुढे येत नाही. कारण एक प्रकारचं आपल्याला भय आहे, एक प्रकारच्या आपल्या मानगुटीवरती मानसिक गुलामीमध्ये आपण अडकलेलो. आणि मग दुसऱ्या प्रकरणामध्ये बाबासाहेब अष्टांगिक मार्ग स्पष्ट करतात आणि तिसऱ्या प्रकरणामध्ये बाबासाहेब पारमिता स्पष्ट करतात. अर्थात मी त्याच्या स्पष्टीकरणात जाऊ इच्छित नाही, पण घरी गेल्यानंतर जर तुमच्या घरात बुद्ध आणि त्याचा धम्म असेल तर तो काढा आणि नव्या नजरेने वाचा. मी आता जे काही तुम्हाला सांगितलंय त्या दृष्टिक्षेपात वाचा.
त्या पार्श्वभूमीत वाचा, कदाचित तुम्हाला तो नव्याने कळायला मदत होईल. मी सरळ वेळ वाढत चाललाय, सरळ पुढे तुम्हाला जम्प करणार आहे. तृतीय खंड भाग 5. तृतीय खंड भाग 5 अतिशय सुंदर आहे. ते बुद्ध आणि त्याचा धर्म हा जो ग्रंथ आहे, त्रिपिटक वाचूच नका, काही गरज नाही. माझे एक मित्र आहेत उपायराजा नावाचे, सुवीरांचे दांडगे मित्र, त्यांनी त्या ग्रंथाला नावच दिले ग्रंथराज. ग्रंथराज बुद्ध आणि त्याचा धर्म असं म्हणतात ते. आणि मलाही असंच वाटू लागलं जेवढा मी तो अधिक वाचतो त्याला. तृतीय खंडातल्या पहिल्या प्रकरणात बाबासाहेब म्हणतात, मलिन मनाला साफ करणं हाच धम्म होय. बाबासाहेब म्हणतात, मलिन मनाला साफ करणं हाच धम्म होय. याच्या इतकी सुटसुटीत, सोपी, सरळ, साधी, खाक मधल्या खाक, आडाणी माणसाला कळेल इतकी साधी धम्माची व्याख्या अख्ख्या त्रिपिटकात तुम्हाला पुढे सापडणार नाही. मलिन मनाला साफ करणं. आता मलिन मनाला साफ करण्यासाठी काही निर्मा वापरायची, रिन, सर्फ, ग्लास भर खालवायची, ढोसायची, बटकट हलवायचं, पटकन बाहेर काढायचं, मन साफ. तर या मलिन मनाला साफ करण्यासाठी बुद्धाने अतिशय सुंदर डिटर्जंट दिलेलं आहे. आणि त्या डिटर्जंटचा थोडासा प्रभाव सुवीरांनी तुमच्या मनावरती मगाशी निर्माण केलेला आहे. आनापान सती आणि मेत्ता भावना या 2 गोष्टी आहेत ज्या माणसाच्या मनाला शुद्ध करतात. आणि मनाला शुद्ध करणं का गरजेचं आहे हे जर माणसाला समजलं ना, तर माणसाला त्याच्या जीवनामध्ये जे काही त्याच्या वाट्याला येत आहे, आलेलं आहे, ते दुरुस्त करता येईल. आणि भविष्यात हे पुन्हा वाट्याला येऊ नये त्यासाठी त्या माणसाला स्वतःवरती कार्य करता येईल इतकी ती प्रभावी अशी पद्धत आहे. आता याच्यामध्ये जरी बाबासाहेबांनी तेच मांडलेलं असलं तरी त्यासाठी बाबासाहेबांनी मात्र धम्मपदाचाच आधार घेतला. काही लोकांनी आपल्यापैकी वाचलं असेल धम्मपद, सर्वोत्तम ग्रंथ आहे. धम्मपदामधलं पहिलं जे वग्ग आहे यमक वग्ग, त्या यमक वग्गामधल्या ज्या पहिल्या 2 गाथा आहेत त्या सरळ सरळ माणसाच्या मनाच्या आविष्काराशी संबंधित आहे. पहिल्या गाथेमध्ये बुद्ध म्हणतात, सर्व काही मनोमय आहे, मन हेच प्रमुख आहे, मन हेच प्रधान आहे, मन हेच निर्माण करतं आणि मन हेच घडवून आणतं. जर का एखादा माणूस अकुशल चित्ताने बोलला किंवा वागला, जर का एखादा मनुष्य अकुशल चित्ताने म्हणजे मनाने बोलला किंवा वागला तर त्याचा परिणाम दुःख होतो. आणि बैलगाडी चालत असताना बैलगाडीची चाक जशी बैलाच्या पायाच्या खुरांच्या ज्या खुणा उमटतात त्या खुणांच्या मागे धावतात, तसं दुःख त्या माणसाच्या मागे धावतं. तसं दुःख त्या माणसाच्या मागे धावतं. दुसऱ्या गाथेमध्ये बुद्ध याच्या उलट बोलतात. सर्व काही मनोमय आहे इथपर्यंत बरोबर आहे, पण पुढे ते म्हणतात, जर का मनुष्य अकुशलाच्या ऐवजी कुशल चित्ताने बोलला किंवा वागला तर त्याचा परिणाम सुख आणि आनंद निर्माण होतो. आणि मग जर का एखादा मनुष्य चालत असेल उन्हामध्ये तर त्याची सावली, त्याची छाया त्याची सोबत सोडत नाही. त्याचप्रमाणे सुख आणि आनंद
त्या माणसाची साथ सोडत नाही, साथ सोबत सोडत नाही. याच्यातून बुद्धाला हे सांगायचं आहे, तुमच्या दुःखाला कारण तुमचा वैरी नाही, शत्रू नाही, आपतेष्ट नाही, नातेवाईक नाही, भाऊ नाही, कोणीच नाही. कोणी तुमच्यावर चेटूक करत नाही, करणी करत नाही, अंगारा धोकत नाही, दुपारा धोकत नाही, काहीच नाही. तुम्ही केलेली अकुशल चित्ताची कर्म हेच तुमच्या दुःखाचं कारण आहे. आणि जर तुम्ही अकुशल चित्त परिवर्तित करत असाल शिलाचरणांच्या माध्यमातून, तर तुम्हाला सुख निर्माण होईल. त्यामुळे तुमच्या सुखासाठी सूर्यनारायणाच्या पाया पडू नका, चंद्राच्याही पाया पडू नका, वित्तू बाबाच्याही पाया पडू नका, पित्तू बाबाच्याही पाया पडू नका. परित्राण पाठही घालू नका, हातात धागे गुंडे बांधू नका. फक्त कुशल कर्म करा, सुख तुमच्या मागे धावत. त्याच्यामुळं आजही आपण पाहतो की काही लोकांना वाटतं नाही, भिक्षूंना दान धर्म केला, धर्मचार्यांची पंगत पाडली तर आपल्या घरात सुख आणि आनंद निर्माण होईल. धर्मचार्यांना खाऊ घाला, फक्त त्यांचं वजन वाढू देऊ नका. त्यांच्या शुभेच्छा घ्या, ते आशीर्वाद नाही घेऊ शकत. पण तुमच्या सुखासाठी मात्र तुम्हाला तुमची कर्म करायची. आणि ही पहिलं प्रकरण सांगितल्यानंतर दुसऱ्या प्रकरणात बाबासाहेबांनी थेट अशी उडी मारली, ते असं म्हणतात, जग हे धम्मराज्य बनविणे. बुद्धाचा धम्माचा उद्देश म्हणजे ह्या जगाला सुखावती करायचे, जग हे धम्मराज्य बनवायचं. आता त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी वेगवेगळ्या प्रकारे राज्यांच्या कल्पना आणि राज्यांचं विश्लेषण केलेलं आहे. त्याच्यामध्ये जायला माझ्याजवळ खरंच वेळ नाही, पण त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी सांगितलेली काही महत्वाची गोष्ट आहे, जी मी तुमच्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो, जी तुम्हाला उपयोगाची पडतील, त्याची तुम्हाला मदत होईल. आणि त्यामध्ये बाबासाहेब म्हणतात, भगवान बुद्धांनी तर इहलोकीच राज्य सांगितलेलं आहे. पृथ्वीवर असताना आत्ताच तुम्हाला सर्वोत्तम सुखाची प्राप्ती व्हावी. आणि मग त्यासाठी बाबासाहेब म्हणतात, भगवान बुद्धाने आपल्या धम्मामध्ये शील म्हणजे पंचशील, अष्टांगिक मार्ग आणि पारमिता या 3 गोष्टींवरच भर का दिलेला आहे. आणि त्याचं उत्तर स्वतः बाबासाहेबच देतात. ते असं म्हणतात, भगवान बुद्धाने शील, अष्टांगिक मार्ग आणि पारमिता या 3 गोष्टींवर भर देण्याचं कारण, या 3 गोष्टी या माणसाला सदाचारी, माणसाच्या जीवनाचे अविभाज्य घटक आहेत. आणि त्याच्या आचरणाने मनुष्य हा सदाचारी बनतो. म्हणजे माणसाला सदाचारी बनवणं हा भगवान बुद्धाच्या धम्माचा हेतू आहे. प्रश्न पडला पाहिजे की हा का बरं हेतू असावा. तर पुढच्याच याच्यामध्ये बाबासाहेब उत्तर देतात की माणसामध्ये उद्भवणारी जी दुःख आहेत, माणसामधील उद्भवणारी जी दुःख आहेत, तर ते म्हणतात ती माणसामधील अनुचित व्यवहाराचा परिणाम आहे. माणसामध्ये उद्भवणारी जी दुःख आहेत ती माणसामध्ये होणाऱ्या अनुचित व्यवहाराचा परिणाम. आणि ही दुःख ही केवळ धर्माने आणि सदाचाराच्या व्यवहारानेच दूर होऊ शकतात. आता हे कसं काय, कसं पाहू शकतो आपण आपल्याला? आता मी एकदा कौटुंबिकच उदाहरण सांगतो. मग ते बापे बापड्यांनाही पटतात आणि माय बहिणींनाही पटतात. उदाहरणार्थ बघा, एका तरण्या बाण पोराच्या जीवनामध्ये त्याच्या बापाच्या वयात आणि त्याच्या सासऱ्याच्या वयात काही खूप मोठं अंतर असतं का? फार तर बाप 65 वर्षाचा असेल तर सासरा 62 वर्षाचा असतो. त्यातल्या त्या सासऱ्याने 25 वर्ष पोरगी वाढवली, शिकवली आणि हुंड्यासह दिलेली असते. एवढी मोठी मेहरबानी.
तरी पण याला बाप भेटल्यावर हा बापाशी कसा बोलतो आणि सासरा दिसल्यावर सासऱ्याशी कसा बोलतो. बापाचा वयाचा जरी सासरा असला तरी सासऱ्याने आधी जय भीम करत, जावई बापू जय भीम, मी आलोय बरं का तुमच्या घरी. बरोबर, कधी आला. कारण जावई थोडा आडे भेटूच असतो, ताटच असतो ते. आपली लेक आणि आपली सून दोघींच्या वयात किती अंतर असतं. आपण असंच म्हणतो ना, लेक गेली सून आली, म्हणजे रिप्लेस झाली लेक आपल्याला. 2-4 महिन्याने जर आपण लेकीच्या घरी गेलो आणि लेकीचे केस जरा भुरके भुरके दिसले तर काळजामध्ये धक्क होतं. काय रे बाई, पाणी नाही का तुझ्या घरी बोरिंगचं पाणी आहे? नाही का, 2-4 बादल्या पाणी ठेवून मी जरा शिकेखाई आणते, शॅम्पू आणते, तुझं डोकं धुवून देते, तेल थापून देते, चपचप करते, सगळं करते. पण सुनेचा मात्र शॅम्पू कपाटातून कपाटाची चावी आपल्या कमरेत, एवढाच घे. का काळीच असं होतं. जर आपल्याच लेकीच्या वयाची सून आहे तर सुनेला सासू लेक म्हणून का वागवत नाही. आणि आईशी जशी एखादी लेक वागते ती आपल्या सासूशी आई म्हणून का वागत नाही. एक माऊली सकाळी चपात्या करते गरम गरम, जावेचंही पोरग ताटली घेऊन नाचते आणि आपलं पोरग ताटली घेऊन नाचते. प्रसंग असतो, काय करू, पहिली चपाती ह्याला देऊ का तिला देऊ. जाव तिकडे सतरंच्या झाडता बघत असते कोणाच्या ताटात टाकते. जर आपण मोहापोटी तीच चपाती आपल्या पोराच्या ताटलीत टाकली तर लगेच आडी निर्माण होती. बघा कशी आपण पोटी आहे, माझं लेकरू असं वाजवीत बसलंय तिथे, आपल्याच पोराला दिली. नात्यात अंतर निर्माण जरी दिसल्या नाही तरी कॉन्क्रीटच्या भिंती उभ्या राहतात नात्यामध्ये. आणि बुद्धाने हेच तर सांगितलेलं आहे, मानवी दुःख हे दुसरं तिसरं काही नसून माणसा माणसामधील अनुचित व्यवहाराचा तो परिणाम आहे. पहा, पती पत्नीच्या भांडणामध्ये नेहमी दोघांचे हमले असतात. हा सासूला शिव्या देईल, सासऱ्याला शिव्या देईल, मेवण्याला शिव्या देईल, मेवणीला शिव्या देईल. आणि मग ती पण याच्या सगळ्या नातेवाईकांच्या ओखाळ्या टाकायला काढल्या. तुझी बहीण अशीच, तुझा मेवणा तसंच, आणि तिथं तसंच झाली घरावर. अरे तुम्ही पती पत्नी आहात, तुमचे कुटुंब एक आहे. कशासाठी ह्या दरारी, कशासाठी ही चिखलफेक, कशासाठी आपण एकमेकांना तोडतो आहे, कशासाठी आपण एकमेकांना ओरबडतो आहे तिथे. पण आपण पाहतो माणसं शहाणी की जनावर शहाणी. रविवारी आपण आपल्या घरात फक्कड ताव मारल्यानंतर हळू तिकडे तिकडे बघून सगळी हाडकं एका ताटात गोळा करतो आणि पटकन मातीची खिडकीतून टाकतो. ती टाकल्यावर 4-10 कुत्री येतात. हे कमडळ होतं, मला का तुला, मला का तुला, मला का. सगळ्यांना एक एक हाड मिळाल्यानंतर बिचारी सगळी त्याच झाडाखाली बसलेली असतात. कुणीच कोणाची तक्रार करत नाही पोलिसात जाऊन. माणसं बघा ना, भावाभावांची तक्रार पोलिसामध्ये, जावाजावांची तक्रार पोलिसामध्ये. एकाच बाबळीच्या टहाळीसाठी 2 बकऱ्या ओढाताण करतात, पण खाऊन झाले की त्याच बाबळीखाली रवंत करीत एकमेकीकडे प्रेमाने बघत असतात. पण 2 जावा 12 महिन्यात एकमेकीत तोंड बघत नाही. ही इकडे की ती तिकडं. माझ्या आम्हाला प्रश्न पडतो की जनावर शहाणी की माणसं शहाणी. माणसं खुनशी असतात, माणसं डूक धरणारी असतात. माणसाला जी अक्कल मिळालेली आहे ती जेवढी चांगली आहे ना तेवढी वाईट आहे. प्राणी आपला तंटा लगेच विसरतात आणि मायेने एकत्र येतात. माणसाला अकलेमुळे जे शहाणपण आले, माणसं आपले तंटे जे आहेत महिने वर्षानुवर्षे लक्षात ठेवतात. नाही, इसने मुझे नई जयदीप दिया था ना, मैं भी नहीं करूंगा. उन्होंने मुझे नए फूल दिया था ना, मैं भी दो दूं, मैं भी नहीं दूंगा. त्यामुळे आपल्याला पाहायला मिळतं की जी दुःख आहेत ही मानवी व्यवहारामध्ये निर्माण होणारी दुःख ही माणसातील अनुचित व्यवहारामुळे होतात. आणि माणसातील अनुचित व्यवहार का आहे? कारण माणसामध्ये धम्माचा अभाव आहे, माणसामध्ये नैतिकतेचा अभाव आहे, माणसामध्ये सदाचाराचा अभाव आहे, माणसामध्ये चांगुलपणाचा अभाव आहे, माणसामध्ये क्षमाभावाचा अभाव आहे.
माणसामध्ये समजूतदारपणाचा अभाव आहे. माणसामध्ये आपण पाहतो की माणसाला समजण्याची दृष्टी का नाही, तर माणूस स्वतःला समजू शकत नाही. तो स्वतः काय आहे हे त्याला माहीत नसल्यामुळे तो इतरांना ओळखू शकत नाही की इतर माणसं कशी आहेत, त्यांचे स्वभाव काय आहेत, त्यांच्या गरजा काय आहेत, त्यांच्या वागण्याचे पैलू काय आहेत, त्यांचं हसणं कशावर अवलंबून आहे, त्यांचं चिडणं कशावर अवलंबून आहे, त्यांचं रडणं कशावर अवलंबून आहे. आणि म्हणून बंधू आणि भगिनींनो, यासाठी बाबासाहेब म्हणतात धर्माचं काम एवढंच नाही की त्याने माणसाला केवळ सदाचार शिकवणं, तर ते असं म्हणतात धर्माचं काम हे सुद्धा आहे की माणसाला हे शिकवणं की त्याच्या जीवनात अकुशल काय आहे आणि ते अकुशल कमी कसं करावं, ते टाळावं कसं. आणि सोबतच धर्माचं हेही काम आहे की माणसाला कुशल काय आहे हे शिकवणं. आणि एकदा का माणसाला कुशल काय आहे हे समजलं तर त्या बरहुकूम त्या माणसाने त्याच्या कृती करणं, तशा प्रकारचं जीवन जगणं आणि कुशल कर्माच्या माध्यमातून स्वतःच्या जीवनामध्ये कुशलाचा संचय करणं, पुण्याचा संचय करणं, चांगुलपणाचा संचय करणं, सद्वर्तनाचा संचय करणं, की या सद्वर्तनामुळे, चांगुलपणामुळे, कुशलामुळे आपल्याला सदैव आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण करता येईल, आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्रेरणा निर्माण करता येईल. आणि तीच प्रेरणा आपण आपल्या जीवनामधून इतरांना देऊ शकतो. तीच प्रेरणा आपण एक प्रकारे इतरांसाठी एक हॅलोजन सारखी वापरू शकतो, विद्युत प्रवाहासारखी, प्रकाशासारखी वापरू शकतो. आपल्याला सर्वांना ठाऊक आहे 2500 वर्षापूर्वी, 2568 वर्षापूर्वी सिद्धार्थ नावाचा एक तपस्वी सम्यक संबुद्ध झाला. तो 45 वर्ष आपल्या हातात भिक्षा पात्र घेऊन फिरला आणि त्याने जो प्रभाव निर्माण केला त्याचा परिणाम इतका दांडगा होता की एकेकाळी भारत सुवर्णभूमी होता. भारतामध्ये अशोकाचा काळ हा गुड गव्हर्नन्सचा काळ होता, सर्वोत्तम शासन पद्धती. त्या काळात या भारताने जगाला खूप काही दिलेलं आहे. आणि आजही जर आपण पाहिलं तर अर्ध्या अधिक जगावरती भगवान बुद्धाच्या तत्वज्ञानाचा प्रभाव आहे, भगवान बुद्धाच्या धम्माचा प्रभाव आहे. त्याचं कारण जगातील लोकांनी बुद्धाला समजून घेतलंय आणि जगातील लोकांनी बुद्धाला जगायला सुरुवात केली. म्हणजे बुद्धाचं तत्वज्ञान, बुद्धाने सांगितलेला धम्म हा स्वतःच्या जीवनात आणलेला आहे आणि त्याच्यामधून त्यांना जीवन बदलण्याची खात्री, विश्वास निर्माण झालेला आहे. आणि म्हणून बंधू आणि भगिनींनो, शिबिरापुरतं एक दिवस, पौर्णिमेपुरतं एक दिवस, वर्षावासासाठी 4 महिने किंवा दर रविवारी बाबासाहेबांनी विहारात सांगितलं यायला म्हणून त्या विहाराला एक दिवस येऊन इथे गाथा पठण करून आणि येऊन या ठिकाणी धम्माचं वाचन करून भागणार नाही. आपल्याला इथे अभ्यासलेला, इथे उमगलेला, इथे समजलेला धम्म आपल्या व्यक्तिगत जीवनात जगता आला पाहिजे, आपल्या कौटुंबिक जीवनात जगता आला पाहिजे, आपल्या सामाजिक जीवनात जगता आला पाहिजे. आपल्या धम्म जीवनामुळे आपलं जीवन समृद्ध व्हावं, आपलं कौटुंबिक आणि संसारिक जीवन समृद्ध व्हावं, आपलं सामाजिक जीवन समृद्ध व्हावं. आणि यावरून धम्माच्या माध्यमातून बाबासाहेबांना अभिप्रेत असणारा एक आदर्श बौद्ध समाज निर्माण व्हावा. जो आदर्श बौद्ध समाज हा इतरे जणांसाठी
इतर बौद्धेतरांसाठी एक आदर्श समाजाचा नमुना असेल, एक आदर्श समाजाचं मॉडेल असेल. आणि ज्याच्याकडे पाहून मग जोशी म्हणा, महाजन म्हणा, कुलकर्णी म्हणा, जोवळेकर म्हणा, रफिक म्हणा, डॉन म्हणा, डेव्हिड म्हणा, यांना सुद्धा वाटेल की बौद्ध होणं हे जरी आपल्याला शक्य नसलं तरी बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाच्या संविधानामध्ये दिलेली स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व ही जी संसदीय मूल्ये आहेत ती आपण आपल्या जीवनात जगून एक आदर्श समाज निर्माण करण्याच्या प्रक्रियेसाठी आपण आपलं योगदान द्यावं. म्हणून बंधू आणि भगिनींनो, तुमची आणि माझी जबाबदारी इतरांच्या पेक्षा खूप मोठी आहे. आणि जर ती जबाबदारी तुम्ही किंवा मी आज बजावली नाही तर काळ आपल्याला क्षमा करणार नाही, काळ आपल्याला माफ करणार नाही. आपण झोपलेले आहोत, आपल्याला जागं होणं गरजेचं आहे. ज्याप्रमाणे बुद्धाने केलेली क्रांती पुष्यमित्र शुंगाने पुन्हा पलटवली आणि प्रतिक्रांती केली, त्या प्रतिक्रांतीला शह देऊन 1956 साली पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रतिक्रांती केली. आणि ती प्रतिक्रांती करून त्यांनी देशासाठी संविधान देऊन देशाला बौद्धांची मूल्ये दिली. आणि तुम्हा आम्हासाठी बुद्धाचा धम्म देऊन या देशामध्ये पुन्हा बुद्धाला त्यांनी पुनर्जीवित केलेलं आहे. आणि आता त्याच लोकांनी जसा पुष्यमित्रांनी बुद्धावरती सूड उगवला, आज हीच लोक पुन्हा बाबासाहेबांच्यावरती सूड उगवत आहे. आणि हे कळण्या इतपत जर तुम्ही आम्ही लहान बाळासारखे वागत असू तर मात्र तुमच्या माझ्यासाठी येणारा काळ हा तुमचा माझा गळा घोटल्याशिवाय राहणार. आणि म्हणून बंधू आणि भगिनींनो, जागे व्हा. झोपला असेल तर लवकर जागे व्हा. आणि झोपेचं सोंग घेतलं असेल तर मग एकदा तुमच्या अंगावर बुलडोझर चालवावा लागेल, पाणी ओतून, तरी पण जागे व्हा. वेळही वाईट आहे आणि काळही वाईट आहे. असो, आज या ठिकाणी या एक दिवसीय शिबिराच्या निमित्ताने तुम्हाला भगवान बुद्धाच्या बाबत बाबासाहेबांच्या दृष्टिकोनातून बाबासाहेबांनी तो कसा मांडलेला आहे, खंड 2 भाग 2 प्रकरण 1 ते 4, खंड 3 भाग 5 प्रकरण 1 आणि 2 याच्यातील संदर्भ देऊन मी थोड्याफार प्रमाणात आपल्याला समजावण्याचा प्रयत्न केलेला आहे. जिथे मी कमी पडलेलो असेल, घरी गेल्यानंतर पुस्तक काढा, मी सगळं सांगितलेलं आहे. खंड 2 भाग 2 प्रकरण 1 ते 4, खंड 3 भाग 5 1 आणि 2 रेडीमेड मटेरियल आहे. फक्त पानं उघडायची आणि वाचायला सुरुवात करायची. आपण शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद. जय